नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जी क्लर्कची 2025 ची जी भरती निघालेली होती, आता त्यामध्ये बघा आतापर्यंत जी आपल्या स्क्रीनिंग टेस्ट जी आहे तर ती झाली होती. त्यानंतर कट ऑफ किती लागलेला आहे त्या रिलेटेड सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर मग जे अपियर विद्यार्थी आहे टायपिंग टेस्टसाठी त्यांची पण लिस्ट लागली होती, त्या रिलेटेड पण आपण माहिती बघितलेली होती. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून त्यामध्ये एक जो विद्यार्थी आहे तर तो एक विद्यार्थी ऍड करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी जी नोटीस आलेली आहे तर त्या नोटीस विषयी आपण माहिती बघणार आहोत. नेमकी कोण विद्यार्थी आहेत, तसेच त्याला किती मार्क्स आहेत आणि त्याचं डायरेक्ट टायपिंग म्हणजे त्याला स्क्रीनिंग टेस्टमध्ये मार्क्स पडल्यामुळे त्याला डायरेक्ट टायपिंग टेस्टला काय केलेलं आहे त्यांनी जी 158 ची लिस्ट होती तर त्यामध्ये त्यांनी ऍड केलेला आहे. त्याला किती मार्क्स आहेत ते पण माहिती बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल जे लिस्ट ऑफ 1158 विद्यार्थी हु आर एलिजिबल टू अपियर फॉर टायपिंग टेस्ट. टायपिंग टेस्ट साठी काय होते ते अपियर होते. आता ही जी टोटल बघा या ठिकाणी 18 सप्टेंबरला ही नोटीस आली होती. 158 विद्यार्थी त्यांनी काय केलेले आहे, टायपिंग टेस्टसाठीच काय केलेले आहे, अपियर केलेले आहे. त्यानंतर बघा 30 सप्टेंबर रोजी त्यांनी अजून एक नोटीस काढलेली आहे. बघा या ठिकाणी नोटीस काय आहे बघा, विथ रेफरन्स टू द अबाव इट इज हिअर बाय नोटिफाय दॅट द कॅन्डिडेट जो आहे श्री प्रशांत बन्सी घेवडे, सीट नंबर पण दिलेला आहे, इन द रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हाय कोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे हॅज सेक्युअर 71 मार्क्स इन द स्क्रीनिंग टेस्ट हेल्ड ऑन 10 ऑगस्ट 2025. हा जो विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्याचं नाव नव्हतं, परंतु त्याचं ऍड करण्यात किंवा काही प्रॉब्लेम सुद्धा असू शकता, त्यामुळे या विद्यार्थ्याचं जे नाव आहे तर ते नाव जे आपले रिझल्ट लागला होता 158 विद्यार्थी जे काय अपियर झालेले आहेत तर त्यामध्ये त्याचं नाव नव्हतं. त्याला 75 मार्क्स पडलेले आहे, परंतु त्याचं नाव नसल्यामुळे आता परत त्यांनी नोटीस जी आहे तर त्या विद्यार्थ्यासाठी काढलेली आहे. त्याचं नाव आहे प्रशांत बन्सी घेवडे. हा जो विद्यार्थी आहे, सीट नंबर पण त्याचा दिलेला आहे, त्याला 71 मार्क्स होते. आता तो स्क्रीन टेस्टमध्ये 71 मार्क्स मिळाल्यामुळे तो जी टायपिंग टेस्ट होणार आहे तर त्यासाठी तो काय झालेला आहे, इलिजिबल झालेला आहे. बघा खाली काय सांगितलेलं आहे, अकॉर्डिंग टू द नेम ऑफ श्री प्रशांत बन्सी घेवडे हॅज बीन इन्क्लूड द लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट अपिअरिंग फॉर टायपिंग टेस्ट. मग हा जो विद्यार्थी आहे तर हा विद्यार्थी सुद्धा टायपिंग टेस्ट देऊ शकतो, त्यासाठी ही नोटीस आलेली आहे. बघा 30 सप्टेंबर 2025 ला म्हणजे आज तारखेला ही नोटीस आलेली आहे. तर काही प्रॉब्लेम पण असू शकता किंवा डायरेक्ट त्या विद्यार्थ्याचं नाव नसल्यामुळे त्यानंतर त्यांनी काही कंप्लेंट वगैरे केलेली असेल किंवा ग्रीव्हन्स दिलेला असेल, त्यानंतर त्याचं चेक केल्यानंतर त्याला त्यामध्ये असं आढळून आलं असेल की 71 मार्क्स त्या विद्यार्थ्याला मिळालेले आहे, परंतु त्याचं नाव त्यामध्ये त्या लिस्टमध्ये जे टायपिंग टेस्टसाठी जे इलिजिबल आहेत विद्यार्थी त्यामध्ये नसेल. त्यामुळे आता परत त्याच्यासाठी त्या एका विद्यार्थ्यासाठी त्यांनी नोटीस काढलेली आहे. जो हा विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं आहे, टायपिंग टेस्टची तयारी करायची आहे. 5 ऑक्टोबरला जी टायपिंग टेस्ट होणार आहे तर त्यासाठी हा विद्यार्थी इलिजिबल असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जी क्लर्कची 2025 ची भरती होती तर त्या रिलेटेड जी काही नवीन नोटीस आलेली आहे त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती बघितलेली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या रिक्रुटमेंटची नवीन काय अपडेट आली तर नक्कीच मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.